महाराष्ट्र केसरी स्पर्धा में स्वर्ण पदक जीत हासिल करने वाले वो गोल्ड मेडल हासिल करने वाले धुलिया शहर के पहलवान चंद्रशेखर गौड़ी इनका सत्कार समारंभ आयोजित होने जा रहा है। ऐसी मालूमात आकाश परदेशी ने धुले जिला मराठी पत्रकार संघ में पत्रकार परिषद में सूचना दी। पत्रकार परिषद घेण्याचा संकल्प असा की धुळे शहरातील सर्व पैलवान वस्ताद मंडळी नागरिक लोक आपल्या धुळे शहराला एवढ्या वर्षानंतर सुवर्ण क्षण आलेला आहे आणि त्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी चंद्रशेखर गवळी पैलवान आणि पुरुषोत्तम विस्पुते यांच्या मिरवणुकीला आपण सर्वांनी उपस्थित राहावे। माननीय पालकमंत्री महोदय जयकुमार भाऊ रावल, आमदार अनुप भैया, आमदार रामजी भदारे आणि आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर या नागरिक सत्काराला सर्वजण उपस्थित राहणारे, माननीय खासदार सुभाषजी भामरे साहेब एकूण उपस्थित राहणारे, तरी सर्व जनतेला माझं आव्हान आहे की आपण या नागरिक सत्काराला उपस्थित राहून मल्लांचं मनोबळ वाढवावं आणि यापुढे धुळे शहरातून असंच प्रतिनिधित्व चंद्रशेखर गवळी, पुरुषोत्तम विस्पुते यांच्या माध्यमातून अजून चांगले मल्ल घडावे हे यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार आपलं मिरवणुकीची रूपरेषा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला मालार्पण करून तिथून खंडेराव बाजार आग्रा रोड वरून गांधी पुतळ्याकडून चौथ्या गल्लीला समारोप होईल आणि तिथं नागरिक सत्कार ठेवण्यात आलेला आहे। 9 तारखेला संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमायच्या तिथून मिरवणूक निघेल। मी 2014-15 पासून कुस्ती क्षेत्रामध्ये आज मला कम से कम 9 ते 10 वर्ष झाले पैलवानशीमध्ये आहे। याच्या अगोदर माझा भाऊ पैलवानगी करत होता, पण त्याला काही इंजुरी झाली, मग त्याच्यामुळे त्यांनी सोडून दिली आणि मग मला त्याच्याकडे बघून इच्छा झाली की मी पैलवानगी करावं, मला आवड निर्माण झाली पैलवानगीची। मग मी धीरे धीरे बघून त्याकडे बघून मी शिकायला करायला आपलं पैलवानगी। मग 2015-16 साली मी 17 सह्याद्री कुस्ती संकुलमध्ये गेलो होतो फर्स्ट टाइम, तिथं पैलवानगी सामने चालू झाले माझे। मग नंतर मग वापस मला थोडं इंजुरी खूप झाली, मला 2-3 वर्ष इंजुरीतच गेले, मग मी पण फसून गेलो इंजुरीमुळं, पण घरच्यांनी मला दिला मग वापस मी प्रॅक्टिस चालू केली आणि 2019 साली मी दिल्लीला प्रॅक्टिसला गेलो 17 स्टेडियममध्ये। तिथनं मी प्रॅक्टिस चांगली केली, तिथनं माझा परफॉर्मन्स चांगला आला, मग तिथनं मग पैलवानगी क्रेज जास्त वाढला। मग दिल्ली साईड राहून मला पैलवानगी कशी असते की काय करावं लागतं काय नाही, मग त्या हिशोबाने मी पैलवानगी करायला चालू केली आणि मग धीरे धीरे प्रॅक्टिस केली आणि मग 2021 साली मी सातारा अधिवेशनला सिल्वर मेडल घेतलं महाराष्ट्र केसरीमध्ये। मग नंतर वापस 2 वर्ष वापस इंजुरी झाली मला, इंजुरीमध्ये माझे खूप वेळ वाया गेलेला आहे तसा। इंजुरीमुळे माझ्या घरच्यांनी मला चांगला सपोर्ट दिला की खचू नको, तू करत राहा, तू होशील असं तसं। आणि मग मी घरच्यांचा इंजिनिअरिंगवर भावाच्या मला मित्र कंपनी सगळे मला मार्गदर्शन करायचे, त्या हिशोबाने मी प्रयत्न केले आणि सुवर्ण पदक घेतलं। वय किती तुमचं? माझं वय आज 26। शिक्षण लास्ट इयरला गेला नाही BA माझे आई वडील, भाऊ, मित्र कंपनी, सर्व मोठे बंधू वगैरे सगळे। ज्या ठिकाणी तुम्ही कुस्ती मारली त्या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पण झाली, पण ठिकाणी काही मल्लांनी आक्षेप घेतला की पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र केसरी दुसऱ्या दिला गेला असं। मग आपला अनुभव असं काही म्हणतो का आपल्याबरोबर झालं किंवा त्या आयल्यादेवी त्या स्टेडियम येते ते असं काही होतो का प्रकारासाठी? नाही, तसं तर मी काय सांगू नाही शकणार। शेवटी जे निर्णय पंचांचे असतात ते अंतिम निर्णय असतात, त्याच्यामध्ये माझा काही दोष नाही, मी काही बोलू शकत नाही त्याच्यामध्ये, तर मी काय बोलू नाही शकत। आपले वस्ताद कोण? माझे वस्ताद माझा भाऊ जे माझे आई वडीलच आहे, तसंच माझे संजय पाटील सर कोच तिथे आलेले, त्यांनी माझ्याकडून 1 वर्षभर पूर्ण प्रॅक्टिस करून घेतली आहे आणि पदक मी त्यांच्यामुळे जिंकलो असं मला असं वाटतं आजच्या वेळी सगळ्यात। नियमित सरावाबरोबर तुमच्या जो पैलवानकीसाठी जो आहार खुराक वगैरे लागतो त्या संदर्भात पैलवानकीला खुराक कसा आहे?
खुराक म्हणजे असं दिनचर्या तर माझी सकाळी 5 वाजता उठतो मी. मग नंतर थोडंफार काही फळ वगैरे खाऊन सनी वापस प्रॅक्टिसला. सकाळी प्रॅक्टिस असते आमची 5-700 सपाट्या वगैरे. मग वापस 5-700 दंड मारून सनी वापस रनिंगला जायचं. 5-6 किलोमीटर रनिंग करून आल्यावर वापस मॅटवरती टेक्निक प्रॅक्टिस, कुस्तीची डाव वगैरे. मग लगेच थोडंफार रेस्ट वगैरे करून सनी थंडाई बाजामध्ये थंडाई वगैरे नाश्ता, अंडी, शिरा वगैरे असेल ते. वापस मग थोडंफार रेस्ट करून वापस 11 वाजता जेवणामध्ये काय पालक पनीर वगैरे शेड्यूल बांधलेलं असतं भाज्यांचं. मग ते करून दुपारी दूध बीत पिऊन स्लीप झोपायचं. वापस संध्याकाळी 4 वाजता उठून त्याने कुस्तीचे धडे वगैरे जसं शेड्यूल कोचेसनी बनवायला तसं वापस मॅटची प्रॅक्टिस वगैरे, कुस्तीची मातीतली वापस थंडाई वगैरे, मेहनत वगैरे संध्याकाळची. दिनचर्या ज्यूस, मोसंबीचा ज्यूस वगैरे सगळं दिनचर्या असते. कोणासोबत लढत झाली? माझी लढत अंतिम लढत ही हनुमंतपुरी म्हणून आहे धाराशिवचा, त्यांच्यासोबत झाली. भविष्यात आपला काय टार्गेट असणार आहे? भविष्यात आता येणाऱ्या डिसेंबरमध्ये सिनियर नॅशनल असेल, कॉमनवेल्थ गेम्स असेल, याच्यासाठी पदक जिंकायचे महाराष्ट्राकडून. मग तसंच भारताने भारताचे प्रतिनिधित्व करून एवढा प्रयत्न करू आपण. ऑलिम्पिक वगैरे धुळ्यासाठी काही पैलवान आपण घडावं आपल्या माध्यमातून, आपला असाही काही पुढचा हेतू आहे का? तसा हेतू तर अजून बनवलेला नाही. पहिले मला अजून मोठं पलन व्हायचंय. ते पाहिल्यानंतर मग तो बघू, विचार करू आपण त्याच्यावर. थंडाईमध्ये नेमकं काय? अंड्यामध्ये बदाम असतात, बदाममध्ये इलायची असते, खसखस असते, सोप असते. यांचं सगळं मिश्रण करून त्याला बारीक करून सनी त्याचं गाळ वगैरे त्याचं पेस्टला हे करायचं आणि मग ते साखर टाकून प्यायचं. पुढचा प्रश्न पुरुषोत्तम पैलवानला आहे. माईक जरा त्यांच्याकडे. माझे विजयम शाळेमध्ये करतो. म्हणजे आतापर्यंत जसं मला भेटलं नाही काही पुरावाला म्हणा तसं काही तसं काही म्हणजे प्रशांत भटका माझे म्हणजे वस्तच आहे. त्यांनीच मला सगळं काही त्यांनीच केलं. जसं काही तसं माझ्या आईवडिलांना काही समजत नाही पहिल्यांदा क्षेत्रात काय असतं, काय खावं लागतं, काही तसं काही नाही. जसं माझ्या वस्तांनी जेवढं केलं माझ्या भाऊनी आतापासून तर आतापर्यंत तोच करत आहे आणि तोच करतो माझं. आपण काय शिकवणार? कुस्तीकडे म्हणजे गल्लीतले मुलं घेऊन गेले एका दिवशी, खूप आवड लागली, तेव्हापासून कुस्ती करावं. वडील काय करतात? आमची वडील रिक्षा चालवतात. आई पंपावरून आम्हाला माझं 17.5 वय. शिक्षण मी पडलं.